2026 रोजी महामंडळाच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त वेळ 10:30 वाजता पूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी 1000 झाडं लावायचा जो उपक्रम आहे ते आम्ही आज पूर्ण केलेला आहे। त्या अनुषंगाने आम्हाला आमचे नगरसेवक सिल्लोड तालुक्यातील नगरसेवक श्री गुड्डूबाई यांच्या हस्ते आम्ही आज वृक्षारोपण कार्यक्रम पूर्ण केला। त्याच्या बाबतीत मी त्यांना असेच या कार्यक्रमास हजर होण्यासाठी विनंती करतो किंवा पुढे असंच त्यांचं सहकार्य लाभावं ही विनंती। धन्यवाद। तू बोल सुभाष। बोला पण बोल बोल तू नाही बोला तू बोल ना। जोरात बोल थोडं। आज राप महामंडळामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेला 1000 ठिकाणी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे। त्या अनुषंगाने आपल्या घरामध्ये वृक्ष लागवड कार्यक्रम झाला। या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले सिल्लोड नगरीचे पाणीपुरवठा सभापती इम्रान भाई उर्फ गुड्डू हे या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे, तसेच चळवळ महाराष्ट्राची जनजागृती न्यूज, आक्सा न्यूजचे प्रतिनिधी देखील या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो की यानंतर सुद्धा अशाच कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहावे। धन्यवाद। आणि कार्यक्रमाची शोभा वाढावी अशी त्यांना विनंती करतो आणि धन्यवाद। त्याचबरोबर आक्सा न्यूज यांचे देखील प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचे देखील या ठिकाणी मी आभार मानतो। धन्यवाद। जनजागृती आज दिनांक 14 जुलै 2026 रोजी माननीय परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांच्या संकल्पनेतून राप मंडळातील एकूण 1000 ठिकाणी विभागीय कार्यालय, कार्यशाळा, आगार अशा ठिकाणी सर्व ठिकाणी एकाच वेळी वृक्ष लागवड करण्यात येत आहे। त्यासाठी आमच्या आगारासाठी लाभलेले प्रमुख अतिथी माननीय शेख इम्रान भाई उर्फ गुड्डू यांचे सिल्लोड आगाराच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे। तसेच त्यांच्यासोबत आलेले बनसोड साहेब व या कार्यक्रमाचे आमच्या आगाराचे आगार व्यवस्थापक माननीय कुरील साहेब यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो व माझे 2 शब्द संपतो। धन्यवाद। चला, आज महाराष्ट्र स्टेट में एसटी महामंडल के परिवहन मिनिस्टर सरनाईक साहब, इनका हम जो है तो तहे दिल से इनको शुक्रिया अदा करते हैं, इनका धन्यवाद करते हैं राष्ट्रीय कर्मचारी सेना की तरफ से, सिल्लोड आगार के पूरे स्टाफ की तरफ से, कि इन्होंने जो है तो महाराष्ट्र स्टेट में एक बहुत ही अच्छा प्रोग्राम आयोजित किया है। जैसा आज सेम डे में एक ही टाइम सुबह 10:30 बजे आज महाराष्ट्र स्टेट में सभी एसटी डिपो, विभागीय कार्यालय, सभी जगह पे जो है तो वन टाइम में 1000 झाड़ लगाने का इनकी जो मंशा है, ख्वाहिश है, संकल्पना है, इसी को जो है तो एसटी डिपो के सभी डीएम, डीसी और जितने भी पदाधिकारी है, अधिकारी है, कर्मचारी है, सबों का जो है तो जोश देख के बहुत ही खुशी हुई कि ये लोगों ने जो है तो इसमें बढ़ चढ़कर हिस्सा लिया और सर देसाई नाइक साहब का हाथ मजबूत करने की ये लोगों ने जो उमंग दिखाई मेरी तरफ से और सिल्लोड नगरी के नगर अध्यक्ष अब्दुल समीर की तरफ से, सिल्लोड सोयगांव विभागीय के भाग्यविधाता आमदार अब्दुल सत्तार साहब की तरफ से मैं आप सभी लोगों का एक बार फिर से आप लोगों का शुक्रिया अदा करता हूं। धन्यवाद। थैंक यू। जय हिंद, जय महाराष्ट्र। झाड
मॅडम एवढंच दरदर आहे का? बोलतच नाही माणूस. अरे ते खालून हे कर ना, थोडं सांगा ना. हुशारले बसून घ्या जय आणि वीरू आहे आपलं. पूर्ण करा. खालून काढायचं मॅडम, खालून. सर अपन पीछे खड़े हैं, हमको लगाने दो. पानी दो इनके पास. क्या साहब आगे या. डेरे सरांचा फोटो घेऊन जा. पंडित सर इकडे बघा सगळे. प्रोग्राम लावले त्याने पाणी. हा साहेब, तुम्ही बी लावा. कोण थोडासा काळा करून घ्या साहेब. उमेश चला मॅडम. यस यस, ओके, एकदम बढ़िया. काय आडनाव साहेब आपलं? अच्छा अच्छा अच्छा, चालक आहे का? वाघ आहे. व्हेरी गुड. आज दिनांक सिल्लोड एस टी महामंडळातर्फे वृक्षरोपण लागवड आज दिनांक 14 जुलै 2026 सिल्लोड डेपोमध्ये करण्यात आलं. त्यावेळेस प्रभाग क्रमांक 3 सिल्लोडचे कर्तव्यदक्ष नगरसेवक गुड्डूभाई उर्फ इम्रान उर्फ गुड्डूभाई, डेपो मॅनेजर व एस टी महामंडळाचे कर्मचारी, मेकॅनिक उपस्थित होते. एक जाली लगा देंगे, नेम प्लेट बनाएंगे इनके हाथ से ये तारीख को ऐसा हो. दूसरा ले लीजिए. ओके. पंडित उमेश, एक सेकंड रुको तुम. एक सेकंड हमको एक फोटो लेने दो, बाद में वीडियो लो. एक सेकंड. तुम्ही शासकीय कर्मचारी आहे. 14 जुलै 2026 रोजी